हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे टेस्ट सिरीज जी आहे आपली 50 टेस्टची. त्यामधील पहिली जी टेस्ट आहे ॲलिगेशन अँड मिक्सचर्स म्हणजे मिश्रणे याच्या सॉल्युशन व्हिडिओमध्ये. ओके. तर यामध्ये आपण आज जे आहे या व्हिडिओमध्ये सॉल्युशन्स बघणार आहोत. ॲलिगेशन म्हणजे मिश्रणे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. संयुक्त गट ब, गट क, पूर्व, मुख्य तसेच सरळ सेवाच्या जितक्या पण परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि याआधी मी कॉन्सेप्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. मग ज्यांनी मिश्रणे हा घटक कधीही अभ्यास केलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी बघा, म्हणजे जेणेकरून हे सगळे जे प्रकार आहेत त्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. आणि याच प्रकारांच्या आधारावर जे 20 प्रश्न मी तुम्हाला टेस्टमध्ये दिले होते, जी तुम्हाला टेस्ट 20 मिनिटात सॉल्व्ह करायची होती, त्याचे सॉल्युशन्स आपण आता बघणार आहोत. तर जर तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर तुम्ही तो कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना व रिव्हिजन व्हिडिओ लेक्चर सिरीजचा पहिला लेक्चर नक्की बघा. ओके. आता हे प्रश्नांचे डिफिकल्टी लेवलनुसार सेग्रिगेशन आहे. तर ग्रीनमध्ये जे आहेत ते लेवल 1चे प्रश्न आहेत, म्हणजेच 30 सेकंड्समध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. येलो कलरमध्ये जे आहेत ते लेवल 2चे प्रश्न किंवा लेवल 1+2चे प्रश्न आहेत, जे 60 सेकंदात सॉल्व्ह होऊ शकतात. आणि जे तुम्हाला पिंक कलरमध्ये दिसत आहेत ते 60 सेकंदापेक्षा त्याला जास्तचा वेळ लागेल किंवा त्याचे कॉन्सेप्ट्स आपल्याला जनरली माहिती नसतात, त्यामुळे ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला उशीर लागतो. तर सुरुवात करूया आपण 20 प्रश्नांना, जे तुमच्या टेस्ट नंबर 1 मध्ये होते. जर तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केलेली नसेल तर नक्कीच टेस्ट सॉल्व्ह करा. आणि एकूण 50 टेस्ट तुम्हाला 6 जूनपर्यंत मिळणार आहेत. त्या तुम्ही 20 मिनिटांचा वेळ लावून नक्की सॉल्व्ह करा स्पीड टेस्ट. आणि अशा प्रकारे सेग्रिगेशन पण जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यांचे कॉन्सेप्ट व्हिडिओसुद्धा आपल्याच चॅनलला अवेलेबल आहेत. ओके. तर लेवल 1चा हा प्रश्न आहे. आता इथे कॉन्सेप्ट्स मी खूप जास्त एक्सप्लेन करणार नाहीत, कारण की कॉन्सेप्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सगळेच जे कॉन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रश्न सॉल्व्ह करूया. खूप महत्त्वाचा घटक आहे हा आणि खूप कठीण नसतो, सोपा असा घटक आहे. ॲलिगेशन म्हणजे ऑलरेडी एक शॉर्ट ट्रिक आहे. ती विविध प्रश्नांवर सुद्धा अप्लाय होते, म्हणजे सरासरी, नफा तोटा, पर्सेंटेज याच्यावर सुद्धा अप्लाय होते. तर ते आपण आता सॉल्व्ह करून बघूया. आणि तुमचे जे काही आणखी डाऊट्स असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता. काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने 30 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 40 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या डाळी कोणत्या प्रमाणात मिळवाव्यात. म्हणजे आता ॲलिगेशनचा एक शॉर्टमध्ये 30 सेकंदामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. दोन वेगवेगळ्या प्रतीच्या ज्या घटक असतील किंवा मिश्रणे असतील त्यांना आपण मिक्स करतो. एक कमी प्रतीचा असेल, एक जास्त प्रतीचा असेल आणि दोघांना मिक्स केल्यानंतर जी क्वांटिटी तयार होईल ती त्यांच्यामध्ये कुठेतरी असेल. म्हणजे इथे मिक्सिंग कुणाची होत आहे, 30 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 40 रुपये प्रति किलोग्रॅम या डाळींची मिक्सिंग होत आहे. तो ऑब्व्हियसली जो मिश्रणाचा दर असेल, मिश्रणाचा रेट जो असेल तो 30 आणि 40 यांच्यामध्ये असेल. तर मेथड काय असते, तर कोणत्या प्रमाणात मिळवावेत, म्हणजे आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे की या दोघांना कोणत्या प्रमाणात मिळवायला पाहिजे, की जेणेकरून जो मिश्रणाची किंमत आहे ते किती येणार, 33 रुपये प्रति किलोग्रॅम येईल. तर आपण ॲलिगेशन हे शॉर्टकट आहे, ज्यामध्ये दोन मिश्रणांना मिक्स करून आपल्याला गुणोत्तर मिळते की त्यांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करायला पाहिजे. तर मेथड खूप सोपी आहे. कशा प्रकारे लिहितो आपण, 30 40 यांना मिक्स करून 33 जी आहे मिश्रणाची जी किंमत आहे ती मध्ये आपण लिहितो. मग या दोघांचा फरक याच्या पुढे लिहायचा आणि ह्या दोघांचा फरक इथे लिहायचा. या दोघांचा फरक किती आहे, 7, आणि आपल्याला गुणोत्तर मिळालेले आहे. म्हणजे 7×3 या गुणोत्तरात आपण यांना मिक्स करणार, म्हणजे 7 भाग घेणार 30 किलोग्रॅम 30 रुपये प्रति किलोग्रॅम डाळीचे आणि 3 भाग घेणार कुणाचे, 40 रुपये प्रति किलोग्रॅम डाळीचे. म्हणजे ज्याच्या खाली जी संख्या येईल तेच त्याचे भागांची किंमत होईल. तर आपले उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3. तर 30 सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकला असता. नेक्स्ट प्रश्न बघा. 10 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीची किती साखर, म्हणजे इथे क्वांटिटी काढायची आहे, किती साखर 15 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या 15 किलोग्रॅम साखरेमध्ये मिसळावी. म्हणजेच आता दोन घटकांना मिक्स करण्यात येत आहे. कोणकोणत्या, त्यांचा दर किती आहे, एकाचा दर आहे 10 रुपये प्रति किलो आणि दुसऱ्याचा दर आहे 15 रुपये प्रति किलो. आणि दुसऱ्याची क्वांटिटी किती आहे, 15 किलोग्रॅम. पहिल्याची क्वांटिटी तुम्हाला काढायची आहे. मिसळावी ज्यामुळे 14.3 प्रति किलोग्रॅम दराने विकल्यास 10% नफा होईल. म्हणजे मिश्रण जे आहे ते किती रुपयाला विकण्यात येत आहे, 14.3 रुपयाला विकण्यात येत आहे आणि 10% नफा मिळवला जात आहे. तर आता मांडणी कशी करायची, तर बघा, क्वांटिटी तर आपण काढूया, पण त्यांना कोणत्या गुणोत्तरामध्ये आपण मिक्स केलेलं आहे हे आपल्याला काढता आलं पाहिजे. तर आता मिक्सिंग कुणाची होत आहे, तर दर आपण इथे लिहूया. पहिला दर कोणता आहे, 10 रुपये प्रति किलोग्रॅम आणि दुसरा दर आहे 15 रुपये प्रति किलोग्रॅम. आणि यांना मिक्स होऊन जो मिक्सचर तयार होत आहे त्याची किंमत किती आहे, 14.3. पण ही विक्री किंमत आहे, कारण की यामध्ये 10% नफा मिळवलेला आहे.
जे कॉन्सेप्ट व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये हे सगळे जे कन्सेप्ट्स आहेत, मूलभूत संकल्पना आहेत, त्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर नेहमी आपण मध्ये जी आहे ती काय लिहितो? खरेदी किंमतच लिहितो. हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. खरेदी किंमत लिहितो. तर ही खरेदी किंमत नाहीये. तर सर्वप्रथम आपल्याला खरेदी किंमत कॅल्क्युलेट करावी लागेल. एक छोटासा आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागेल. तर बघा ही विक्री किंमत झाली आणि किती टक्के नफा झालेला आहे? 10% नफा झालेला आहे. म्हणजे विक्री किंमत किती होणार? 110%. म्हणजे कशाप्रकारे सॉल्व्ह करणार बघा? 110% बरोबर 14.3. तर खरेदी किंमत नेहमी किती असते? 100% असते. तर 100% बरोबर किती? क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा इथे सुद्धा तुम्ही कॅन्सलेशन करू शकता. 11 एक 11, 3 राहिले. 11 त्रिक 33 म्हणजेच ₹13 ही खरेदी किंमत येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता व्यवस्थितरित्या. तर आता बघा कशाप्रकारे मांडणी करावी लागेल? ₹10 प्रति किलो आणि ₹15 प्रति किलोची साखर मिक्स करण्यात आली आणि मिळणारा दर किती आहे? ₹13. तर मिक्सिंगचा जो दर आहे म्हणजे मिश्रणाचा जो दर आहे तो मिडलमध्ये आपण लिहितो. ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहितो आणि ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहितो. म्हणजे यांचे आपल्याला गुणोत्तर मिळालेले आहे की दोघांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करायचे आहे. आता क्वांटिटीविषयी बघूया. 15 किलोग्राम साखर जी आहे ती कोणत्या दराची आहे? ₹15 प्रति किलोग्राम दराची आहे. तर ₹15 प्रति किलोग्राम दराच्या खाली 3 भाग आहेत. म्हणजे 3 भागांची किंमत झाली 15 केजी. तर आता आपल्याला ₹10 प्रति किलोग्राम दराची साखर कॅल्क्युलेट करायची आहे. तर 2 भागांची किंमत किती होणार? तर 10 केजी होणार. ओके. 3 भागांची किंमत 15 केजी म्हणजे एका भागाची किंमत 5 केजी. तर 2 भागांची किंमत 10 केजी. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर या प्रश्नावरून आपल्याला काय लक्षात आले? की मध्ये नेहमी खरेदी किंमत लिहितो, विक्री किंमत लिहायची नाही. विक्री किंमत दिलेली असेल तर आधी खरेदी किंमत कॅल्क्युलेट करायची. त्यानंतरचा प्रश्न, दुधात पाणी कोणत्या प्रमाणात मिसळावे ज्यामुळे मूळ किमतीत विकल्यावर 16.66% नफा मिळेल? म्हणजे मूळ किमतीलाच विकलं जात आहे. जितक्याला खरेदी केलं तितक्यालाच ते दूध विकण्यात येत आहे, तरी सुद्धा नफा होत आहे कारण की पाणी त्याच्यात मिळवण्यात येत आहे. तर कोणत्या प्रमाणात ते पाणी मिळवावे लागेल? तर असा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण सरळ काय करतो? 100 सोबत जोही शेकडा नफा असेल त्याचे गुणोत्तर घेतो 16.66. आणि तुम्हाला जर पर्सेंटेजचे फ्रॅक्शन्स पाठांतर असतील तर तुम्हाला माहिती आहे 16.66चे 6 पट जे आहेत ते 100 होतात. 1696 आणि 0.66 4 येतात. तर आपण यांना कॅन्सल केलं तर आपल्याला गुणोत्तर किती मिळेल? 6:1. हा प्रश्न सुद्धा कॉन्सेप्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेला आहे. ओके. तर आन्सर काय येणार? 6:1. म्हणजे दूध 6 भाग आणि पाणी 1 भाग. म्हणजे सुरुवातीला दूध किती होते? 7 भाग दूध होते आणि त्यामध्ये 1 भाग पाणी मिळवण्यात आलेला आहे. ओके. तर अशा प्रकारे 100 सोबत आपण काय करायचं आहे? जो शेकडा नफा दिलेला असेल त्याचे गुणोत्तर आपल्याला घ्यायचे आहे. असाही प्रश्न विचारला जातो की नवीन मिश्रणामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे किंवा पर्सेंटेज किती आहे? मग नवीन मिश्रणामध्ये पाणी किती भाग आहे? 1 भाग. कितीपैकी? 7 भागांपैकी. आणि शेकड्यामध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो? 100ने गुणाकार करतो. असे विविध प्रश्न तयार होऊ शकतात. पण ही एकदम शॉर्टकट मेथड आहे. लेव्हल 1चा हा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला 30 सेकंदाच्या आतच सॉल्व्ह करता आला पाहिजे. प्रश्न क्रमांक 4 बघा. एक बेईमान दूधवाला दूध मूळ किमतीत विकतो. म्हणजे पुन्हा हा प्रश्न मूळ किमतीचाच आहे. विकतो पण त्यात पाणी मिसळून 25% नफा कमावतो. मिश्रणात पाण्याची टक्केवारी किती आहे? तर मग सर्वप्रथम आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. तर गुणोत्तर कसे होईल? शेकड्या नफ्याचे गुणोत्तर जे आहे ते आपण 100 सोबत घेणार. 100:25. 25 एक 25, 25 चौ 100. म्हणजे हे आपल्याला गुणोत्तर मिळाले. हे दूध आणि हे पाणी. म्हणजे आपण किती भाग पाणी मिळवले? 1 भाग पाणी मिळवले. सुरुवातीला मिश्रण किती भाग होते? 5 भाग होते आणि त्या 5 भागापैकी 1 भाग दूध आपण काढून त्याच्यामध्ये 1 भाग पाणी मिळवण्यात आलेला आहे. तर आता ही गुणोत्तर मिळालेले आहे आणि आता काय म्हटलेलं आहे? मिश्रणात पाण्याची टक्केवारी किती? तर मिश्रणात पाणी किती आहे? 1 भाग. किती भागांपैकी? 5 भागांपैकी. आणि टक्केवारी विचारलेलं आहे तर इंटू 100 करतो. कोणत्याही संख्येला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण 100ने गुणाकार करतो. ओके. तर 1/5 म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट पाठांतर असतील तर तुम्ही लिहू शकता 20%. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अगेन हा प्रश्न सुद्धा तुम्ही 60 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकले असते. नेक्स्ट प्रश्न. आता नेक्स्ट प्रश्न जो आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला बघायचा आहे. लेव्हल 3चा प्रश्न वाटला तरी तो लेव्हल 2 मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो जेव्हा तुम्ही सॉल्युशन्स बघणार. बघा काय म्हटलेलं आहे? एका भांड्यात ए आणि बी यांचे प्रमाण 7:5 आहे. म्हणजे एक भांडे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक मिश्रण आहे. कुणाचे? ए आणि बीचे. कोणत्या गुणोत्तरात? 7:5च्या गुणोत्तरात आहे. म्हणजे 7 भाग ए आहे आणि 5 भाग बी आहे. म्हणजे एकूण मिश्रण झाले 12 भाग.
9 लिटर मिश्रण काढून टाकल्यानंतर त्यात बी भरल्यास, म्हणजे बघा आता ए आणि बी चे मिश्रण आहे. त्या भांड्यामध्ये कुणाचे मिश्रण आहे? ए प्लस बी चे मिश्रण आहे. इथून 9 लिटर काढले, मायनस केले आणि यामध्ये 9 लिटरच ॲड केले, पण फक्त बी ॲड केले. बघा, ए आणि बी काढले 9 लिटर आणि त्याच्यामध्ये फक्त बी ॲड करण्यात आले. म्हणजे 2 घटकांना मिक्स करण्यात येत आहे. ओके. आता जे नवीन जे मिश्रण तयार होईल त्यामध्ये सुद्धा ए आणि बीच असणार आहेत. ओके. आणि ही जी क्वांटिटी दिली असते सुरुवातीला 9 लिटर मिश्रण काढले, तर याच्याकडे आधी विचार नाही करायचा. आधी गुणोत्तर काढायचे आणि त्यानंतर मग ह्या क्वांटिटीचा विचार करायचा. ओके. बी भरल्यास प्रमाण किती होते? 7:9. म्हणजे आता ए आणि बी चे प्रमाण किती होते? 7:9. आधी किती होते? 7:5 होते. तर विचारलेलं आहे सुरुवातीला ए चे प्रमाण किती असेल? तर मग हा ॲलिगेशननेच आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण की 2 घटकांना मिक्स करण्यात येत आहे आणि जो मिश्रणाचे गुणोत्तर आहे ते सुद्धा आपल्याला देण्यात आलेलं आहे. आता फक्त इथे कन्फ्युजन तुम्हाला एकच गोष्टीमध्ये होऊ शकतं, की पहिल्या मिश्रणामध्ये ए आणि बी आहेत आणि जे मिक्स करण्यात येत आहे ते बी आहे. तर कोणत्याही एका घटकाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एकतर एच्या संदर्भात किंवा बीच्या संदर्भात. आता बी मिळवण्यात येत आहे म्हणून आपण हा प्रश्न बीच्या संदर्भात सॉल्व्ह करूया. ओके. तर पहिले मिश्रण कोणते होते? ए बीचे. ए बीचे होते आणि त्याच्यामध्ये बी मिक्स करण्यात येत आहे. तर आपण कुणाच्या संदर्भात सॉल्व्ह करत आहोत? बीच्या संदर्भात आपण हा प्रश्न सॉल्व्ह करत आहोत म्हणून बीचेच प्रमाण आपण बघणार. तर पहिल्या मिश्रणामध्ये बीचे प्रमाण किती आहे? 5 भाग. किती भागांपैकी? 12 भागांपैकी. आणि बीमध्ये बीचे प्रमाण किती असेल? तर बीमध्ये बी तर पूर्णच असेल. त्यालाच आपण काय म्हणतो? 1. 1 म्हणजेच 100%. ओके. बीमध्ये बीचे प्रमाण किती असेल? 100% असेल म्हणजे 1 असेल. आणि जे मिश्रण तयार होत आहे त्यामध्ये सुद्धा बीचे भाग बघूया. बीचे भाग किती? 9. कितीपैकी? 7 आणि 9 किती? 16. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आलेले आहेत. आता ॲलिगेशनने आपण गुणोत्तर काढू शकतो, की ह्या 2 घटकांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करण्यात आले. तर यांचा डिफरन्स इथे लिहिणार आणि यांचा डिफरन्स इथे लिहिणार. आता कन्सेप्ट व्हिडिओमध्ये आणि रिव्हिजन व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, की ज्यावेळी फ्रॅक्शन्स येतात, तर यांचा लसावी घ्यायचा आणि लसावीने गुणाकार करायचा प्रत्येक संख्येला. तर 12 आणि 16चा लसावी किती होणार? 12 आणि 16चा लसावी आहे 48. तर 12ला 48 करण्यासाठी 4 ने गुणाकार. तर वर सुद्धा कितीने गुणाकार? 4 ने. याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 असते. याला सुद्धा 48 करूया. तर 48 ने गुणाकार करावा लागेल. इथे सुद्धा 48 ने गुणाकार करावा लागेल आणि 16ला 48 करण्यासाठी 3 ने गुणाकार करावा लागेल. तर आता ह्या संख्या कशाप्रकारे कन्व्हर्ट होतील बघूया. तर आता हे 48, 48 आणि 48 छेद कॅन्सल करून टाकायचा. तर 4 पंचे किती झाले? 20. 48 एक 48 आणि 9 त्रिक किती? 27. आता ह्या दोघांचा फरक इथे आणि ह्या दोघांचा फरक इथे लिहिणार म्हणजे 21. ओके. आता यांचे गुणोत्तर किती आले? 1:3. या गुणोत्तरामध्ये आपण यांना मिक्स केले. आता बी किती होते? 9 लिटर होते आणि गुणोत्तर किती आलेलं आहे? 3:1 आलेला आहे. म्हणजे ह्या एका भागाची किंमत किती होणार? 9 लिटर होणार. म्हणून 3 भागांची किंमत किती होणार? 27 लिटर. सिंपल आहे. एका भागाची किंमत 9 लिटर तर 3 भागांची किंमत 27 लिटर. म्हणजे सुरुवातीला जे मिश्रण होते ते किती भाग होते? 9 आणि 27 36 लिटरचे मिश्रण होते आणि यामध्ये आपल्याला एचे प्रमाण काढायचे होते. एचे प्रमाण किती होते? 7 भाग कितीपैकी? 12 भागांपैकी. 12 एक 12, 12 त्रिक 36 आणि 7 त्रिक किती झाले? 21 लिटर. ओके. तर अशा प्रकारे 21 लिटर हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता दुसरी मेथड सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता आपण बीच्या संदर्भात सॉल्व्ह केले. जर एच्या संदर्भात तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह केला असता, तर एचे भाग घ्यावे लागले असते. मग बीमध्ये एचे भाग किती असणार? तर बीमध्ये एचे भाग 0 असणार. ओके. तर ती स्टेप तुम्ही स्वतः करून बघायची आहे. पण आता आपण गुणोत्तराचा उपयोग कसा करू शकतो हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेले होते? एचे सुरुवातीचे प्रमाण विचारले होते आणि एचे सुरुवातीचे गुणोत्तर किती आहे? 7:5. म्हणजे ए किती भाग आहे? 7 भाग आहे. म्हणजे आपले जे उत्तर असेल ती 7 ने भाग जाणारी संख्या असेल. तर आपण इथे 10 आणि 20 कॅन्सल करू शकतो. आपल्याकडे 2 पर्याय राहिलेत. 21 आणि 35. आता मग तुम्ही ऑप्शनमधून सुद्धा सॉल्व्ह करून बघू शकता, की चला सुरुवातीला एचे प्रमाण किती घेतले आपण? 21 घेतले. सुरुवातीला एचे प्रमाण 21 घेतले तर बी किती होणार? गुणोत्तर होते 7:5. म्हणजे 7 भागांची संख्या किती झाली? 21. तर एका भागाची संख्या किती होणार? 3. म्हणजेच 5 भागांची संख्या किती होणार? 5 त्रिक 15. म्हणजे सुरुवातीचे मिश्रण किती झाले? 36 लिटर. आता या 36 लिटरमधून आपण 9 लिटर मिश्रण बाहेर काढले. आता 36 लिटरमधून 9 लिटर मिश्रण बाहेर काढले. ओके. तर 9 लिटरमध्ये ए पण निघणार आणि बी सुद्धा निघणार आहे. तर ए किती निघेल? 7 भाग.
9चे 7 भाग कितीपैकी? 12 भागांपैकी. म्हणजे 3 त्रिक 9, 3 चौ 12, म्हणजे 7 त्रिक 21/4. 21/4 म्हणजेच किती? 4 पंचे 20. 5.25 लिटर ए असेल आणि उर्वरित जे असेल 9 लिटरमधून 9 लिटरमधून 3.75 लिटर कोण असणार? बी असणार. हे बाहेर पडले. म्हणजे आता नवीन मिश्रणामध्ये ए किती असेल? तर 21 मधून आपण 5.25 मायनस करायचे आहेत आणि बी मधून बी किती होते? 15 लिटर, त्यामधून 3.75 आपण मायनस केले असते आणि त्यामध्ये मग पुन्हा आपण हे मायनस करून प्लस किती केले असते? 9, आणि मग चेक केलं असतं की 7-9 हे गुणोत्तर येत आहे की नाही. पण यामध्ये आता हे डेसिमलमध्ये संख्या आलेल्या आहेत, त्यामुळे काय झालेलं आहे की हा प्रश्न थोडा लेंदी होणार. त्यामुळे ॲलिगेशनचाच जो प्रकार आहे किंवा ॲलिगेशनच्याच टाईपने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकलो असतो. पण बऱ्याचदा गुणोत्तरामध्ये जी संख्या काढायची असते त्याच्या भागांनी ऑप्शनला भाग जातो. हे सुद्धा आपण लॉजिक अप्लाय करू शकतो. ओके, चला पुढे बघूया. नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे, 1 लिटर एचे वजन 2 किलोग्रॅम आहे. म्हणजे बघा 1 लिटरचे वजन दिलेले आहे. 1 लिटर बीचे वजन 5 किलोग्रॅम आहे. म्हणजे ए आहे आणि बी आहे आणि 1 लिटरचेच वजन देण्यात आलेलं आहे. 1 लिटरचे वजन 2 किलोग्रॅम, 1 लिटरचे वजन 5 किलोग्रॅम. मिश्रणाचे वजन 4 किलोग्रॅम प्रति लिटर आहे. ह्या दोघांना जर मिक्स केलं तर जे मिश्रण मिळेल त्याचे वजन किती आहे? 4 किलोग्रॅम प्रति लिटर. आता बघा प्रत्येक गोष्ट 1 लिटरसाठीच म्हणजे 1 लिटरचेच वजन देण्यात आलेले आहे. तर ॲलिगेशन आपण इथे यूज करू शकतो. याचे वजन किती? 2 किलोग्राम. याचे वजन किती? 5 किलोग्राम. आणि मिश्रणाचे वजन किती? 4. ते आपण मध्ये लिहितो. ह्या दोघांचा फरक इथे आणि ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहिणार आपण. ओके, तर यांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करावं लागेल? 1:2. आता म्हटलेलं आहे येण्यासाठी ए आणि बी कोणत्या प्रमाणात मिळवावे लागेल? तर हेच मिळाले आपल्याला उत्तर 1:2. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. हे प्रश्न जे आहेत सगळेच्या सगळे व्यवस्थित करा. तुम्हाला यांच्या बाहेर कोणताच प्रश्न येणार नाही ॲलिगेशन किंवा मिक्सचरवर. आणि शेवटी जे प्रश्न आहेत, 4 प्रश्न जे आहेत ते ॲलिगेशनचं ॲप्लिकेशन आपण सरासरीमध्ये कशाप्रकारे यूज करू शकतो, सिंपल इंटरेस्टमध्ये कशाप्रकारे यूज करू शकतो, नफ्या-तोट्यामध्ये कशाप्रकारे यूज करतो आणि पर्सेंटेजमध्ये ते प्रश्न आहेत. तर ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते नक्की बघा. म्हणजे जेणेकरून लेंग्दी कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते खूप सोपे होतील. आता इथे प्रश्न क्रमांक 7. पाणी आणि दूध कोणत्या प्रमाणात मिसळावे? जर 12 रुपये प्रति लिटर किमतीच्या दुधात पाणी मिसळून 8 रुपये प्रति लिटर किमतीचे मिश्रण तयार करायचे आहे. म्हणजे बघा दुधाचा जो दर आहे तो किती आहे? 12 रुपये प्रति लिटर. आता त्याच्यात पाणी मिळवून आपल्याला त्याचा दर किती तयार करायचा आहे? मिश्रणाचा दर 8 रुपये प्रति लिटर किमतीचा तयार करायचा आहे. म्हणजे बघा 2 गोष्टी मिक्स करण्यात येत आहेत. कोणत्या गोष्टी मिक्स करण्यात आल्या? दूध आणि पाणी. आणि यांचे झाले आता मिश्रण तयार. दुधाचा दर किती आहे? 12 आणि मिश्रणाचा दर किती आहे? 8. मिश्रणाचा दर आपण मिडलमध्ये लिहितो. आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे, पाण्याचा दर किती घ्यायचा? तर पाणी फ्रीली अवेलेबल आहे असं कन्सिडर करायचं आणि पाण्याचा दर किती घेणार? 0 घेणार आपण. तर पाणी मिळवण्यामध्ये काहीही रुपये लागणार नाहीत. तर दुधाचा दर, पाण्याचा दर आणि मिश्रणाचा दर आपण मध्ये लिहिलेला आहे. तर 12 मधून 8 गेले किती? 4 आणि 0.8 आणि 8 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 8. म्हणजे या प्रमाणात आपण दूध आणि पाणी मिक्स करणार जेणेकरून 8 रुपये प्रति लिटर किमतीचे मिश्रण तयार होईल. तर 4 दुनी 8 आणि 4 एक 4, 2 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न. तर ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट अगदी सोपा आहे. फक्त तुम्हाला प्रश्नांवर अप्लाय करता आला पाहिजे. आता बघा आपण रिव्हिजन व्हिडिओमध्ये 2 मिश्रणांना मिक्स करणे हे बघितलेलं होतं. तर हा प्रश्न तो सेमच आहे. 2 भांड्यांमध्ये वाईन आणि पाणी अनुक्रमे 3:2 आणि 4:2 या प्रमाणात आहे. ओके, म्हणजे 2 भांडे आहेत त्यांच्यामध्ये वाईन आणि पाण्याचे मिश्रण आहे. पहिल्यामध्ये पण वाईन आणि पाणी, दुसऱ्यामध्ये पण वाईन आणि पाणी. ओके, आणि त्यांना आता मिक्स केले. दोन्ही मिश्रणांना मिळवून वाईन व पाणी ऑब्व्हियस आहे. दोन्ही मिश्रणांना मिसळून वाईन आणि पाण्याचेच आपल्याला मिश्रण मिळणार आहे. तर दोन्ही मिश्रणांना मिळवून वाईन व पाणी यांचे प्रमाण किती होते? 5:2 करण्यासाठी. मग ते आता जे नवीन भांड्यामध्ये वाईन आणि पाणी मिळवलेले आहे, त्यांचे जे प्रमाण आहे किती पाहिजे? 5:2 पाहिजे. म्हणजे बघा 2 मिश्रणे इथे मिक्स होत आहेत. ओके, काय मिक्स होत आहेत? 2 मिश्रणे इथे मिक्स होत आहेत. तर त्यांना कोणत्या गुणोत्तरात मिळवावे लागेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुणोत्तरच काढायचं आहे तुम्हाला. फक्त महत्त्वाचं आहे कोणत्याही एका घटकाच्या संदर्भात हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एकतर वाईनच्या संदर्भात, एकतर पाण्याच्या संदर्भात. तर चला यावेळी आपण पाण्याच्या संदर्भात हा प्रश्न सॉल्व्ह करून बघूया. म्हणजे
संदर्भ कुणाला कन्सिडर करूया? पाण्याला. तर मग पहिले मिश्रण, पहिल्या मिश्रणात पाणी किती आहे? 2 भाग. किती भागांपैकी? 5 भागांपैकी, कारण की गुणोत्तर 3:2 आहे. तर एकूण भाग किती झाले? 5. दुसऱ्या मिश्रणामध्ये पाणी किती भाग आहे? 1 भाग. कितीपैकी? 5 भागांपैकी. ह्या दोघांना मिक्स केले तर मिश्रण मिळाले 5:2. म्हणजे याच्यामध्ये पाणी किती आहे? 2 भाग. किती भागांपैकी? 5 आणि 2 7 भागांपैकी. आता यांचा फरक इथे आणि यांचा फरक इथे लिहिला की आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे. आता ज्यावेळी ही अपूर्णांक असते त्यावेळी त्यांची लसावी कॅल्क्युलेट करायची आणि लसावीने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक अपूर्णांकाला. तर 5 आणि 7 आणि 5 म्हणजे 5 आणि 7 हे डिनॉमिनेटर्स आहेत. त्यांचा लसावी किती होणार? 35. तर 5ला 35 करण्यासाठी कितीने गुणाकार? 7ने. म्हणून वर सुद्धा 7ने गुणाकार. 5ला 35 करण्यासाठी 7ने गुणाकार आणि ह्या 7ला 35 करण्यासाठी 5ने गुणाकार, म्हणून वर सुद्धा 5ने गुणाकार करणार. आता बघा सर्वांचे छेद 35-35 झालेले आहेत, ते कॅन्सल करायचे. आता इथे कोणती संख्या उर्वरित राहिली? 7 दुनी 14, 7 एक 7 आणि 5 दुनी 10. मग यांचा फरक घ्यायचा, उत्तर मिळेल 14 मधून 10 गेले किती राहिले? 4 आणि 7 मधून 10 गेले 3 राहिले. ओके, तर 3:4 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर तुम्ही जर वाईनच्या संदर्भात सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह केला तर सेम उत्तर मिळणार आहे आणि तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये लिहा कोणाकोणाची उत्तरे बरोबर आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा. आता हा जो प्रश्न आहे तो रिप्लेसमेंटचा प्रश्न आहे. म्हणजे मिश्रण काढून त्यात पाणी मिळवण्यात येते आणि ही प्रोसेस जी आहे ती 2-3 वेळा करण्यात येते आणि याचा शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा ऑलरेडी कन्सेप्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला हा फॉर्म्युला एक्सप्लेन करणार. एका भांड्यात 40 लिटर दूध आहे, त्यातून 4 लिटर काढून त्याऐवजी तितकेच पाणी भरले. बघा 40 लिटरमधून 4 लिटर दूध काढले आणि 4 लिटर पाणी मिळवले, म्हणजे मिश्रण जे आहे ते 40 लिटरच राहिले. ही प्रक्रिया अजून 2 वेळा केली. पुन्हा 4 लिटर दूध नाही काढले, आता दुसऱ्यांदा पुन्हा 4 लिटर. बघा सुरुवातीला 40 लिटर दूधच होते, मग याच्यातून 4 लिटर पाणी काढले, सॉरी 4 लिटर दूध काढले आणि 4 लिटर जे आहे ते पाणी याच्यात मिळवण्यात आले. मग आता दुसऱ्यांदा जे मिश्रण तयार होईल ते कुणाचे असेल? दूध आणि पाणी दोघांचे असेल. आता त्या दूध आणि पाण्यामधून पुन्हा 4 लिटर काढले आणि पुन्हा 4 लिटर पाणी टाकले. ही प्रोसेस किती वेळा करण्यात आली? 2 वेळा. म्हणजे एकूण ही प्रोसेस किती वेळा करण्यात आली? 3 वेळा. आणि आता आपल्याला म्हटलेलं आहे आता त्या भांड्यात किती दूध उरले आहे? तर उर्वरित जी मात्रा असते त्याचा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. तो फॉर्म्युला इथे लिहितो. तो x मायनस वाय भागीला x आणि घातांकामध्ये किती असतो? n. x म्हणजे सुरुवातीची क्वांटिटी. सुरुवातीची क्वांटिटी किती? 40. 40 वजा y म्हणजे काय? जितकी क्वांटिटी काढण्यात आली. किती क्वांटिटी काढण्यात आली? 4. म्हणजे हे y होणार 4 भागीला किती? 40. आणि किती वेळा ही प्रोसेस करण्यात आली? सुरुवातीला 1 वेळा आणि अजून पुन्हा 2 वेळा, म्हणजे 3 वेळा ही प्रोसेस करण्यात आली. तर आपण आता हे कॅल्क्युलेशन करूया. डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल 40 गुणिला, आता हे झाले 40 वजा 4 किती होतात? 36 आणि 36 भागीला 4. तर 4 9 36, 4 10 40. म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे त्याची किंमत किती आली? 9/10 आणि याचा घन आहे तर आपण काय लिहिणार? 9/10 गुणिला 9/10 गुणिला 9/10. आता शून्याने शून्याने कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करूया, बाकी तसेच ठेवूया, कारण की छेदामध्ये 2 शून्य आलेले आहेत. तर 2 नंतर आपण डेसिमल पॉईंट पुट करू शकतो. 9 गुणिला 9 गुणिला 9, 9चा क्यूब घन 729 आणि गुणिला 4. 4 9 36, हातचे 3, 4 2 8 आणि 3 11, हातचा 1, 4 7 28 आणि 29 आणि 2 नंतर आपण डॉट पुट करणार, म्हणजे 29.16 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि याच प्रकारचे पुन्हा 2 प्रश्न जे आहेत ते 10 आणि 11 क्रमांकाचे आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करून बघू शकता. बघा काय म्हटलेलं आहे? एका भांड्यात 60 लिटर दूध आहे, त्यातून 5 लिटर दूध काढून पाणी टाकण्यात आले. म्हणजे सेम प्रश्न, ही प्रक्रिया अजून एकदा करण्यात आली, म्हणजे ही प्रोसेस टोटल 2 वेळा करण्यात आली. आता त्या भांड्यात किती दूध उरले आहे? आता उर्वरित मात्रा, तर फॉर्म्युला कोणता आहे? x गुणिला x मायनस वाय भागीला x आणि घातांकामध्ये किती? n. x म्हणजे काय? सुरुवातीची क्वांटिटी. सुरुवातीची क्वांटिटी किती आहे? 60 लिटर. जितकी क्वांटिटी काढली ती होते y. तर x मायनस वाय म्हणजे 60 वजा 5. ओके, किती झाले? 55 भागीला 60. आणि ही प्रोसेस किती वेळा केली? सुरुवातीला 1 वेळा आणि अजून एकदा, म्हणजे टोटल 2 वेळा ही प्रोसेस केली. तर घातांकामध्ये किती येईल? 2 येईल. तर 60 गुणिला 11/12 गुणिला 11/12. आता हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतील. कॅन्सलेशन जे होते ते कॅन्सलेशन करूया. 12 1 12, 12 पंचे
60 आणि आता कॅन्सलेशन होत नाही तर 12ने आपल्याला भाग द्यावा लागेल. तर आधी यांचा गुणाकार करूया. 11 गुणिला 11 121 आणि गुणिला किती करावे लागतील 5. तर बघा 5 1 5, 5 दुनी 10चा 0 हातचा 1, 5 1 5. याला कितीने भाग द्यायचा आहे 12ने. तर 12 पंचे 60 आणि 5 आले, 5ला भाग जात नाही म्हणून 50 पॉईंट काहीतरी उत्तर येईल. 50 पॉईंट एकच ऑप्शन आहे. कोणता? पर्याय क्रमांक 3. तर शॉर्टकट फॉर्म्युल्यावर आधारित हा प्रश्न आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला कव्हर करायचा आहे. इतके प्रश्न तुम्ही कव्हर केले तरी सुद्धा परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला तरी सॉल्व्ह होईल. आता हा याच घटकावरील किंवा याच प्रकारावरील टाईप 3चा प्रश्न आहे. लेव्हल 3चा आहे. लेव्हल 3 का म्हटलेला आहे? कारण की जोपर्यंत हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत हा लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 मध्ये कन्व्हर्ट होणार नाही. ओके, तर याचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. एका पिंपातून 8 लिटर वाईन काढून पाणी भरले. आता बघा सुरुवातीचे मिश्रण किती होते हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामधून 8 लिटर पाणी काढले, 8 लिटर वाईन काढली आणि 8 लिटर पाणी भरले. ही प्रक्रिया एकूण 4 वेळा करण्यात आली. म्हणजे टोटल प्रक्रिया किती झाली? 5 वेळा झालेली आहे. ओके, टोटल प्रक्रिया किती झालेली आहे? 5 वेळा. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो ब्रॅकेटचा जो घातांक होता तो किती येणार आहे? 5 येणार आहे. ओके, आणि शेवटी वाईन आणि पाणी यांचे प्रमाण किती झाले? 16:65 झाले. म्हणजे 16:65 झाले. तर सुरुवातीला पिंपात किती वाईन होती? आता सुरुवातीला पिंपात किती वाईन घेतो आपण? एक्स कन्सिडर करतो है ना. तर आता बघा सुरुवातीची वाईन यांचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आलेलं आहे पाणी आणि वाईन. तर आपल्याला हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा. सुरुवातीची वाईन आणि आताची वाईन यांचे गुणोत्तर आपल्याला मिळेल. कशाचे गुणोत्तर मिळेल? सुरुवातीची वाईन आणि आताची वाईन. डायरेक्ट शॉर्टकट मेथड मी सांगतोय तुम्हाला. सुरुवातीची वाईन आणि आताची वाईन कशी करायची? बघा आताची वाईन किती आहे? आताची वाईन आहे 16 भाग आणि सुरुवातीची वाईन किती होती? तर सुरुवातीला पूर्ण वाईनच होती. म्हणजे 16 आणि 65 हे सगळेच्या सगळे वाईनच होती. तर यांची बेरीज करायची. तर इथे येणार 16 अधिक 65 म्हणजे किती? 81 भागीला 16. आणि आपल्याला माहिती आहे की ही प्रोसेस 5 वेळा करण्यात आली. ही प्रोसेस काय करण्यात आली? 5 वेळा करण्यात आली. तर सुरुवातीची वाईन आणि आताची वाईन याचा घातांक किती घ्यायचा? 1/5 म्हणजे 5वा रूट आपण म्हणतो त्याला 5th रूट. तर अशी कोणती संख्या आहे की ज्याचा घातांक 5 वेळा केला तर 81 येणार आणि ज्याचा गुणाकार 5 वेळा केला तर 16 येणार. तर मग आपल्याला इथे उत्तर मिळेल है ना. हे काय करायचे? 1/5 किंवा यालाच आपण √5 म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? 5th रूट म्हणतो. तर हे किती होणार? 3 आणि हे होणार 2. कारण की 3चा गुणाकार 3 गुणिला 3 गुणिला 3 5 वेळा करणार तुम्हाला उत्तर 3 मिळणार. आणि 16 आहे तर 2 गुणिला 2 गुणिला 2 असे 5 वेळा करणार तर तुम्हाला 16 मिळेल. आणि नेहमी हे अशाच संख्या असतील तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता की 3+2 हे तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता. आता बघा तुम्हाला जर कॉन्सेप्ट समजलेला आहे तर मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल? तर सरळ आपण हे लिहू शकतो. सुरुवातीची वाईन आणि आताची वाईन बरोबर दोघांची बेरीज वर लिहायची आणि आताची जी वाईन आहे ती किती आहे? 16. ते खाली लिहायचे आणि जितक्या वेळा प्रोसेस केलेली असेल तर तितके घातांकामध्ये लिहायचे आपण. 1/5 4 असते तर 1/4 लिहिले असते. म्हणजे कोणत्या संख्येचा गुणाकार 5 वेळा केला तर ह्या संख्या मिळतील. तर 3 आणि 2. आता आपल्याला यांचे गुणोत्तर मिळालेले आहे की सुरुवातीला किती वाईन होती आणि आता किती वाईन आहे. सुरुवातीची वाईन ठीक आहे, शॉर्टमध्ये लिहितो आणि आताची वाईन. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट होती की सुरुवातीला जी वाईन होती त्याच्यामधून 8 लिटर वाईन काढून पाणी भरण्यात आले होते. म्हणजे 8 लिटर वाईन रिप्लेस झाली होती. आता टोटल किती वाईन रिप्लेस झालेली आहे ते बघा. तर सुरुवातीची वाईन आहे 3 भाग, आताची वाईन आहे 2 भाग. म्हणजे किती वाईन काढण्यात आली? तर काढण्यात आलेली वाईन आहे 1 भाग. म्हणजेच एका भागाची किंमत किती येणार? 8 लिटर. कारण की बघा 8 लिटर वाईन काढण्यात आलेली होती आणि ते 3 आणि 2 भाग म्हणजे 1 भाग वाईन काढण्यात आलेली आहे. तर त्या एका भागाची किंमत किती होणार? 8 लिटर. आणि सुरुवातीची वाईन काढायची आहे ती किती आहे? 3 भाग. म्हणजे आपले उत्तर किती येईल? 24 उत्तर येईल. ओके, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये 10 सेकंदामध्ये हा प्रश्न सांगतो. अशा प्रकारे जेव्हा गुणोत्तर दिलेले असेल तर आपण काय लिहू शकतो? सुरुवातीची वाईन भागीला आताची वाईन. काय करायचं? दोघांची बेरीज करायची आणि आताची वाईन किती आहे? 16 भाग. हे 16 खाली लिहायचे. ही प्रोसेस 5 वेळा केली म्हणून 1/5 लिहायचे आणि बघायचं की कोणत्या संख्येचा गुणाकार 5 वेळा केला तर ही संख्या मिळेल.
तर 3चा गुणाकार 5 वेळा केला तर 81 मिळेल आणि 2चा गुणाकार 2 सोबत 5 वेळा केला तर 16 मिळेल. म्हणजे सुरुवातीची वाईन होती 3 भाग, आताची वाईन आहे 2 भाग. म्हणजे जो भाग रिप्लेस केलेला आहे, जो भाग रिप्लेस झालेला आहे किंवा काढून घेण्यात आलेला आहे, तो किती भाग आहे? 1 भाग आहे आणि तो किती लिटरच्या बरोबर होता? 8 लिटरच्या बरोबर होता. तर मग सुरुवातीची वाईन किती असेल? 3 भाग म्हणजेच किती? 8 त्रिक 24 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर थोडा ट्रिकी प्रश्न आहे. 2-3 वेळा तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करून बघायचा आहे. आता यानंतरचा प्रश्न, इथे गुणोत्तर देण्यात आलेले आहे. आता हा सरासरीच्या कॉन्सेप्टने प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ओके. जशा प्रकारे ॲलिगेशनच्या कॉन्सेप्टने आपण सरासरी सॉल्व्ह करतो, तर सरासरीच्या कॉन्सेप्टने हा ॲलिगेशनचा प्रश्न आपला सॉल्व्ह करता येईल. काय म्हटलेलं आहे बघा, ₹25 आणि ₹30 प्रति किलोग्रॅम किमतीचा तांदूळ 3:2 च्या प्रमाणात मिश्रित करण्यात आला. ओके. आतापर्यंत आपण ह्या मिश्रणाचे गुणोत्तर काढत होतो. आता गुणोत्तर देण्यात आलेले आहे आणि मिश्रणाचा दर आपल्याला देण्यात आलेला होता. पण आता आपल्याला मिश्रणाची किंमतच विचारण्यात येईल. मिश्रणाची किंमत प्रति किलोग्रॅम किती होणार? म्हणजे बघा, जर आपण ॲलिगेशनने सॉल्व्ह केला असता तर असा सॉल्व्ह केला असता 15, 30 आणि मिश्रणाचा जो दर आहे तो माहिती नाही. या दोघांचा फरक आणि ह्या दोघांचा फरक जर घेतला असता तर हे गुणोत्तर किती आले असते? 3:2 असे आले असते. तर ऑप्शनमधून तुम्ही व्हॅल्यू पुट करून बघू शकता. पण याला सरासरीच्या कॉन्सेप्टने खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. कशाप्रकारे सॉल्व्ह करता येईल बघा. ₹25 प्रति किलोग्रॅम दराचे किती तांदूळ आहेत? 3. तर हे आपण अशा प्रकारे मांडणी करायची ह्या प्रश्नामध्ये. पहिला दर कोणता आहे? 25 आणि दुसरा दर कोणता आहे? 30. यांचे गुणोत्तर किती आहे? 3:2. याचा अर्थ या दराने 3 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केले आणि या दराने 5 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केले असं आपण गृहीत धरायचं. मिश्रणाची किंमत काढायची आहे, तर एकूण मिश्रण किती किलोग्रॅमचे होईल? तर 5 किलोग्रॅमचे एकूण मिश्रण होईल. म्हणजे सरासरी काढायची आहे आपल्याला 5 किलोग्रॅमची. तर याचा दर किती होणार? यांचा गुणाकार करायचा ₹75 आणि यांचा रेट किती होणार? ₹60. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ₹135 आपल्याला द्यावे लागले. किती किलोग्रॅमसाठी? 5 किलोग्रॅमसाठी. तर 5ने भाग देऊया तर आपल्याला मिश्रणाचा दर मिळणार आहे. म्हणजे सरासरीचा कॉन्सेप्ट आपण इथे यूज केला. 5 दुनी 10, 3 उरले आणि 5 7 35. म्हणजे उत्तर किती येणार? 27 येणार. ओके. काय केलं आपण? पहिला दर लिहिला, दुसरा दर लिहिला आणि त्यांचे गुणोत्तर त्याच्याच खाली लिहिले. दोघांचा गुणाकार केला म्हणजे आपल्याला एकूण किंमत मिळेल ₹135. किती भागांची किंमत होती? 5 भागांची. म्हणजेच 5 किलोग्रॅमची किंमत होती. 1 किलोग्रॅमची किंमत काढायची आहे तर 5ने आपण भाग द्यायचा. तर उत्तर आपल्याला किती मिळेल? 27 मिळेल. ओके. पुढील प्रश्न असाच आहे. ते तुम्ही आपण सॉल्व्ह करू शकता. बघा. वर्गातील मुलांचे सरासरी वजन, मुलांचे सरासरी वजन. ठीक आहे. मुले जे आहेत त्यांचे सरासरी वजन किती आहे? 20 आणि मुलींचे सरासरी वजन, मुलींचे सरासरी वजन किती आहे? 25. मुले व मुली यांचे गुणोत्तर 1:2 आहे. म्हणजे 1 भाग आणि 2 भाग. तर संपूर्ण वर्गाची सरासरी किती? तर आपण संपूर्ण वर्गात असं कन्सिडर करूया, 1 मुलगा आहे, 2 मुली आहेत. म्हणजे एकूण किती विद्यार्थी आहेत? 3 विद्यार्थी आहेत. तर वर्गांची सरासरी काढायची असेल तर 3ने भाग द्यावा लागेल. तर मांडणी अशी केल्यानंतर आपण काय करतो? यांचा गुणाकार अधिक यांचा गुणाकार बरोबर किती झाला? 70 आणि याला कितीने भाग देतो आपण? 3ने. तर 3 दुनी 6, 1 उरला. 3 त्रिक 9 म्हणजे 23.33 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. अगदी हा 60 सेकंदात काय 30 सेकंदात पण प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो जर तुमचा सराव असेल तर. आता पुढे आता पुढे बघा, इथून जे प्रश्न सुरू होत आहेत, प्रश्न क्रमांक 14 ते पुढचे 4 प्रश्न जे आहेत, त्यामध्ये आपण ॲलिगेशनचा उपयोग जे आहे ते विविध घटकांवर करणार आहोत. सरासरी, नफा, तोटा, सरळ व्याज, पर्सेंटेज यांच्यावर. आता इथे सरासरीचा हा प्रश्न अशा प्रकारे गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये पण आलेला होता. तर यावर ॲलिगेशन कसा यूज होईल ते आपण बघूया. एका वर्गातील 15 मुलांचे सरासरी गुण किती आहेत? 40. मुलांची सरासरी देण्यात आलेली आहे आणि मुलींचे सरासरी गुण किती आहेत? 60. पण मुलींची संख्या देण्यात आलेली नाही, ती आपल्याला विचारण्यात येईल. तर सुरुवातीला मी म्हटलेलं होतं की जी क्वांटिटी किंवा संख्या आहे त्याला इग्नोर करायचं. सरासरीवर फोकस करूया. सरासरी किती आहे? मुलांची 40, मुलींची सरासरी किती आहे? 60. ह्या दोन्ही सरासरीने मिळून वर्गाची सरासरी तयार होईल. तर वर्गाची सरासरी किती आहे? 55. वर्ग म्हणजे मिश्रण झालं कुणाचं? मुले आणि मुलींचं. मग ॲलिगेशनने कसा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो? मुले आणि मुली यांचे गुणोत्तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कारण की मुलांची सरासरी आहे 40, मुलींची सरासरी आहे 60 आणि वर्गाची सरासरी म्हणजे मिश्रणाची सरासरी, कारण की वर्ग म्हणजे मिश्रण आहे मुले आणि मुलींचं, ते मध्ये लिहितो. या दोघांचा फरक इथे लिहिणार 15, या दोघांचा फरक इथे लिहिणार आणि आपल्याला गुणोत्तर मिळाले मुले आणि मुलींचे.
तर 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणजे एकाच 3 या गुणोत्तरामध्ये मुले आणि मुली आहेत. आता इथे आपल्याला मुलांची संख्या दिलेली आहे. एका वर्गातील 15 मुलांची सरासरी. म्हणजे मुलांची संख्या किती आहे? 15 आणि गुणोत्तरामध्ये मुले किती आहेत? 1 भाग. म्हणजे एका भागाची किंमत झाली 15, तर 3 भागांची किंमत किती होणार? 45. तर मुलींची संख्या आपल्याला मिळाली 45. ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट आपण सरासरीवर अशा प्रकारे अप्लाय करू शकतो. पुढे बघा, सरळ व्याजावर ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट कसा अप्लाय करता येईल? एका व्यक्तीने 16,000 रुपये 2 योजनांमध्ये सरळ व्याजाने गुंतवले. 16,000 रुपये गुंतवले म्हणजे पहिल्या योजनेमध्ये 16,000 आणि दुसऱ्या योजनेमध्ये 16,000 असं होणार नाही. 16,000चा काही भाग पहिल्या योजनेमध्ये आणि उर्वरित भाग दुसऱ्या योजनेमध्ये त्याने गुंतवलेला आहे. एक भाग 10% वार्षिक व्याजदराने आणि दुसरा भाग 18% वार्षिक व्याजदराने. म्हणजे एका भागावर 10% अर्निंग होते त्याची, दुसऱ्या भागावर 18% अर्निंग होत आहे. 1 वर्षाचे एकूण व्याज 2400 रुपये असेल. म्हणजे आता हे पूर्ण 16,000 वरचे व्याज. हे व्याज 16,000 वरचे नाही आहे. त्याचा काही भाग जो गुंतवण्यात आलेला आहे त्यावरील 10% आणि उरलेल्या भागावर किती? 18%. म्हणजे मिक्सिंग कुणाची झाली? ह्या 10% नफ्याची मिक्सिंग कुणासोबत झाली? 18% नफ्यासोबत झाली आणि यांना मिक्स करून जे एकूण व्याज मिळालेलं आहे ते 2400 रुपये आहे. आता आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो की हे 2400 रुपये किती टक्के आहेत? कुणाचा? 16,000चा. तर 2400 रुपये हे एकूण 16,000वर व्याज मिळालेले आहे. तर 16,000चे 2400 हे किती टक्के असणार? तर इंटू 100 करणार आपण. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 2ने आपण भाग दिला, 2 पंचे 10 आणि 5 त्रिक 15%. ओके. तर 2400 रुपये 16,000चे किती आहेत? 15%. हे तुम्ही ओरली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. कशा प्रकारे? 16,000चे 10% किती होणार? 1600 होणार. आणि 2400 करायचे आहेत, पुन्हा 800 रुपये ॲड करावे लागतील. 800 म्हणजे 1600चे अर्धे. तर 1600 झाले 10% आणि 800 झाले 5%. म्हणजे एकूण किती व्याज? 15%. तर या दोघांना मिळून एकूण व्याज म्हणजे मिश्रणाचा व्याज किती आहे? 15% आहे. तर ॲलिगेशन इथे यूज होईल. तुम्हाला काहीही लेंग्दी कॅल्क्युलेशन करावे लागणार नाहीत. अदरवाईज तुम्हाला काय करावं लागलं असतं की एक भाग एक्स गृहीत धरा, दुसरा भाग 16,000 वजा एक्स गृहीत धरा. इतकं काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. ॲलिगेशनने हा प्रश्न अगदी 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होऊ शकतो. यांची वजाबाकी 5, यांची वजाबाकी 3. हे गुणोत्तर मिळाले आपल्याला कुणाचे? 10% रक्कमेचे 3 भाग आणि 18% रकमेचे 5 भाग. एकूण भाग किती? 8 भाग. कुणाचे 8 भाग केले? 16,000चे. 16,000चे 8 भाग केले तर एका भागाची किंमत किती? 2,000 आणि 10%ने किती भाग गुंतवले? 3. एका भागाची किंमत 2,000 तर 3 भागांची किंमत किती येणार? 6,000 येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ॲलिगेशनने अगदी सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढील प्रश्न बघा. लोकसंख्येवर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजेच पर्सेंटेजचा कॉन्सेप्ट इथे अप्लाय होतो. पण ॲलिगेशनने कशा सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होईल. जर तुम्ही पर्सेंटेजच्या मेथडनी कव्हर केला हा प्रश्न तर खूप लेंग्दी जाणार आहे. म्हणजे तो प्रश्न लेव्हल 2 लेव्हल 3चा होईल. पण लेव्हल 1 होणार ॲलिगेशनने. एका शहराची लोकसंख्या 10,000 होती. स्त्रियांच्या संख्येत 6% वाढ झाली. स्त्रिया म्हणजे काही भाग आणि पुरुषांच्या संख्येत 10% वाढ झाली. जर आता त्या शहराची एकूण लोकसंख्या 10,750 आहे. म्हणजे एकूण वाढ किती झाली? 750. त्या 750 मध्ये स्त्रिया पण आहेत आणि पुरुष पण आहेत. कारण की 10,000 झाले 10,750. तर 750 10,000चा किती टक्के आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा किती टक्के आहे? तर हा 7.5% आहे. कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करणार? 750 10,000चा किती टक्के? तर 10,000 छेदामध्ये लिहिणार आणि इंटू 100 करणार. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 1 शून्य 1 शून्य कॅन्सल. म्हणजे किती टक्के झाला? 7.5%. म्हणजे हे मिश्रणाचा वाढ आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येची वाढ आहे. तर आता आपल्याला पुरुषांची संख्या विचारलेली आहे. तर बघा स्त्रियांची संख्या कितीने वाढली? इथे स्त्रिया आणि इथे पुरुष. हे झाले 6% वाढ आणि पुरुषांची संख्या झाली 10%नी वाढ आणि एकूण लोकसंख्या वाढली किती? 7.5 ने. बस यांचा फरक घेणार. आपण ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट यूज करणार. हा दोघांमधील फरक किती? 1.5 आणि ह्या दोघांमधील फरक किती? 2.5. डेसिमल नंतर 1 डिजिट आहे, डेसिमल नंतर 1 डिजिट आहे. कॅन्सल होणार. 5 त्रिक 15 आणि 5 पाचा 25. हे आपल्याला गुणोत्तर मिळाले कुणाचे? एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुषांचे गुणोत्तर मिळाले. तर 5चा 3 म्हणजे 8 भाग केले. एकूण लोकसंख्या किती आहे? 10,000. तर 10,000चे 8 भाग केले तर एका भागामध्ये किती येईल? तर 8 एक 8, 2 राहिले, 8 दुनी 16, 4 राहिले, 8 पंचे 40. म्हणजे एका भागाची किंमत 1250. तर आपल्याला पुरुषांची संख्या काढायची आहे. पुरुषांची संख्या 3 भाग आहे. तर एका भागाची किंमत 1250 तर 3 भागांची किती? तर 3ने गुणाकार करणार आपण. आपल्याला उत्तर मिळेल 3750. तर इथे सुद्धा आपण ॲलिगेशनचाच कॉन्सेप्ट अप्लाय केलेला आहे. हे प्रश्न येतात.
बघा नफ्या तोट्यावर सुद्धा ॲलिगेशनचा तुम्ही कॉन्सेप्ट हा अप्लाय करू शकता. एका व्यापाऱ्याकडे 1000 किलोग्राम साखर आहे. त्यातील काही भाग 8% नफ्याने व उरलेला भाग 18% नफ्याने विकला. एकूण नफा 14 झालेला आहे. म्हणजे कशा प्रकारे लिहिणार आपण? 8, 18 आणि खाली 14. किती झाले? 6 आणि इथे वजाबाकी किती येणार? 4. म्हणजे आपण आता कॅन्सलेशन करू शकतो. 4 6 कॅन्सलेशन नाही केलं तरी एकूण भागांची किंमत किती होईल? 10. कुणाचे 10 भाग केले? 1000चे. 1000चे 10 भाग केले तर एका भागात येणार 100 किलोग्राम. एका भागाची किंमत 100 झाली तर 18% नफ्यावर विकलेली साखर किती? तर 18% नफ्यावर 6 भाग विकले. एका भागाची किंमत 100 तर 6 भागांची किंमत किती? 600. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲलिगेशन हा कॉन्सेप्टच माहिती नसतो. त्यामुळे अशा प्रश्नांवर जनरली ते अप्लाय करू शकत नाही. आयोग या प्रकारे प्रश्न विचारतो. पुढील प्रश्न आता सोपे आहेत. तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तुम्ही व्हिडिओ जर टेस्ट सॉल्व्ह केली नसेल तर टेस्ट नक्की सॉल्व्ह करा किंवा व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काय म्हटलेलं आहे? एका भांड्यामधील विस्कीमध्ये 50% अल्कोहोल आहे. त्यातील काही भाग काढून 29% अल्कोहोल असलेली विस्की घातली. म्हणजे बघा दोघांचे मिश्रण होत आहे. 50% अल्कोहोलचे जे मिश्रण आहे सॉरी मिक्सिंग जी आहे ती कुणासोबत होत आहे? 29% अल्कोहोलसोबत. आता मिश्रणात 36% अल्कोहोल आहे. म्हणजे आता म्हणजे नवीन मिश्रण जे तयार झाले. तर आपण कशाप्रकारे करणार? 50% आणि 29% यांना मिळून किती टक्के तयार झाले? 36. या दोघांची वजाबाकी इथे आणि या दोघांची वजाबाकी इथे. तर आता हे गुणोत्तर मिळाले आपल्याला 1:2 म्हणजे त्यांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करण्यात आले? 1:2 तेच विचारलेलं आहे. किती टक्के विस्की बदलण्यात आली? आता इथे गुणोत्तर विचारलेलं नाही आहे. किती टक्के विस्की बदलण्यात आली? तर बघा 29% अल्कोहोल असलेली विस्की घालण्यात आलेली होती आणि हिचे किती भाग आहेत? 2. म्हणजे 2 भाग विस्की बदलण्यात आली. कारण की नवीन जी विस्की आहे ते किती भाग आहेत? 2 भाग आहे. किती भागांपैकी? 3 भागांपैकी. तर इतकी विस्की बदलण्यात आली. तर याला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर इंटू 100 करणार किंवा तुम्हाला डायरेक्ट हे फ्रॅक्शन्स पाठांतर पाहिजेत, अपूर्णांक पाठांतर पाहिजेत. 2/3 म्हणजेच किती? 66.66%. ओके. प्रश्न क्रमांक 18 होता. आता प्रश्न क्रमांक 19 आणि 20 नवीन प्रकारचे प्रश्न आहेत ज्यांच्यामध्ये 3 क्वांटिटीज ज्या आहेत त्या मिक्स केल्या जातात आणि याचं सुद्धा एक्सप्लेनेशन जे आहे ते कन्सेप्ट व्हिडिओ जो आहे ॲलिगेशनचा त्यामध्ये ऑलरेडी मी केलेला आहे. तर आता हा प्रश्न सॉल्व्ह करूया आपण. 3 प्रकारच्या चहापत्ती ज्यांचा दर आणि प्रश्न बिलकुल असाच येईल ॲज इट इज आणि याच्यामध्ये एक ट्रिक सुद्धा आहे ती तुम्हाला आता एक्सप्लेनेशनमध्ये समजून येईल. 3 प्रकारच्या चहापत्ती ज्यांचा दर अनुक्रमे 85 किलोग्राम, 85 रुपये प्रति किलोग्राम, 130 रुपये प्रति किलोग्राम आणि 135 रुपये प्रति किलोग्राम. या तिघांना मिक्स करण्यात आलं. पहिला रेट कोणता आहे? 85. दुसरा कोणता आहे? 130 आणि तिसरा कोणता आहे? 135. असा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहून टाकायचं आपण. त्यांना कोणत्या प्रमाणात मिळवल्यास मिश्रणाचा दर किती होणार? 120. आता मिश्रणाचा दर जो आहे तो आहे 120. आता बघा हा मिश्रणाचा दर आहे आणि एकूण 3 घटक आहेत. तो ऑब्व्हियस आहे की 2 घटक एकतर 120च्या वर असतील किंवा 120च्या खाली असतील. तर अशा प्रकारे त्यांना उतरत्या क्रमात किंवा चढत्या क्रमात लिहायचं आणि हा मिडलमध्ये लिहायचा. आता ते 2 संख्यांचं ग्रुपिंग करायचे की जर 2 संख्या यांच्यापेक्षा लहान असतील किंवा 2 संख्या याच्यापेक्षा मोठ्या असतील त्यांची ग्रुपिंग करायची. तर आपल्याला लक्षात येईल की 130 आणि 150 जे आहेत ते जे आहेत ह्या 120 पेक्षा मोठे आहेत म्हणून ते एका ग्रुपमध्ये ठेवायचे आणि ही जी एक संख्या आहे ती सेपरेट ठेवायची. आता काय करायचं? ह्या दोघांचा फरक घ्यायचा. ह्या दोघांचा फरक किती आहे? 35. आता हा जो फरक आलेला आहे तो दुसऱ्या ग्रुपच्या पुढे लिहायचा. म्हणजे इथे पण 35 लिहिणार आणि इथे पण 35 लिहिणार. आता दुसऱ्या ग्रुपसोबत आपण डिफरन्स घेऊया. या दोघांचा डिफरन्स घेऊया. 130 आणि 120 मध्ये कितीचा फरक आहे? 10चा. 135 आणि 120 मध्ये कितीचा फरक आहे? 15चा. आता हे एकाच ग्रुपच्या संख्या आहेत त्यामुळे यांची बेरीज करायची. तर 10 आणि 15 किती झाले? 25. हा जो फरक आहे तो पहिल्या ग्रुपच्या समोर लिहायचा. म्हणजे आपण हे जे फरक आहेत ते अपोजिट ग्रुपच्या समोर लिहितो आणि आपल्याला हे गुणोत्तर मिळालेले आहे. ओके. इतकी सोपी ही पद्धत आहे. 5×5 25, 5×7 35 आणि 5×7 35. 5×7 7. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल आणि ज्यावेळी 3 संख्या मिक्स केल्या जातील आणि गुणोत्तर काढायला म्हणण्यात येईल त्यावेळी डेफिनेटली ह्या संख्या कशा होतील? 2 संख्या ज्या आहेत त्या रिपीट होतील. ओके. 2 संख्या तरी तुम्हाला गुणोत्तरामध्ये कशा दिसतील? समान दिसतील. तर अशा प्रकारे आपण 3 मिश्रणांना मिक्स करू शकतो आणि शेवटचा प्रश्न 3 मिश्रणांना मिक्स करण्यावर आहे आणि थोडासा इथे कॅल्क्युलेटिव्ह दिलेला आहे. ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे. तरी सुद्धा आपण तो सॉल्व्ह करूया. कॉन्सेप्ट जर माहिती असेल तर 126, 135 रुपये प्रति किलोग्राम किमतीचा चहा
आणि तिसऱ्या प्रकारचा चहा. आता तिसऱ्या प्रकारची किंमत आपल्याला देण्यात आलेली नाही. एकास 2 या प्रमाणात मिश्रित करण्यात आला. बघा, गुणोत्तरामध्ये एक संख्या जी आहे ती रिपीट होते. म्हणजे ह्या पहिल्या 2 संख्या एकाच ग्रुपच्या असतील. म्हणजे 126 आणि 135 एका ग्रुपमध्ये असतील, कारण की ते सेम आहेत. आणि ही जी संख्या आपल्याला माहिती नाही, म्हणजे तिसऱ्या प्रकारची जी चहा आहे, ती वेगळी असेल. आणि यांना मिळून काय तयार झालेलं आहे, जर मिश्रणाची किंमत 135 आहे आणि यांचे गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, एकास 2. तर आपण काय करतो, यांचा फरक ह्या दोघांच्या समोर लिहितो आणि ह्या दोघांचा फरक याच्या समोर लिहितो. तर ह्या दोघांचा फरक आपण याच्या समोर तर नक्की लिहू शकतो. तर 153 आणि 126 यांच्यामध्ये किती फरक आहे? 27. आणि 135 आणि 153 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 18. ह्या दोघांची बेरीज किती येणार? 45. ती आपण लिहिणार दुसऱ्या ग्रुपच्या पुढे. म्हणजेच 2 भागांची किंमत किती झाली? 45 झाली. तर एका भागांची किंमत किती होणार? 22.5 आणि 22.5. म्हणजेच ही जी संख्या आहे त्याच्यासोबत याचा फरक किती आहे? 22.5 चा. तर 153 अधिक 22.5 आपण करूया, कारण की ही संख्या 153 पेक्षा मोठीच असणार आहे, कारण की दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. तर हे किती मिळणार? 5, 5, 7 आणि 1 म्हणजे 175.5 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. ओके. तर इतकेच प्रश्न जर तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने पूर्व, मुख्य किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षा येतील, तर त्या दृष्टीने तुम्ही सॉल्व्ह करा. व्यवस्थितरित्या समजून घ्या. कॉन्सेप्ट व्हिडिओ बघा, लेक्चर आणि टेस्ट सीरीज नक्की सॉल्व्ह करा. आता टेस्ट नंबर 1चा हा व्हिडिओ होता. टेस्ट नंबर 2चा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळणार आहे लवकरच. तर आय होप की तुम्हाला हा सेशन जे आहे ते खूप उपयोगी ठरणार आहे. इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ही 50 टेस्ट आहेत. 1000 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत 30 दिवसात. तर याचासुद्धा भरपूर फायदा घ्या. तुम्ही टेलिग्राम लिंक जॉइन करू शकता. तुमच्या स्क्रीनवर आहे. थँक यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट सिरीजच्या सोल्युशनमध्ये.